आज दुपारच्या वेळेला मला काहीतरी वेगळंच काम लागलं होतं. आज मला बनवायचा होता ढिकवडा. मग त्याच्यासाठीच मी तयारीला लागले होते. अर्धा किलो खारीक आणि अर्धा किलो खोबरं हे प्रमाण होतं याचं. खारीक तर छान अशी खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतली होती आणि खोबरं पण खिसून घेतलं होतं. तोपर्यंत चहाची पण वेळ झाली होती. मग काय मस्त असा गरमागरम चहा करून घेतला आणि मस्त गरमागरम चहा पिला ना पुढच्या कामाला उत्साह येतो. मग अजून ढिकवडा करायच्या तयारीला लागलो. तुपामध्ये ना खारीक छान अशी कडक होईपर्यंत बारीक बारीक गॅसवरती भाजून घ्यायची. आता इकडं ढिकवडा करायचं काम सुरू आहे तोपर्यंत तर इकडं चिकन घेऊन नवरोबा आले होते. मग काय एवढे सगळे मसाले नाही आणले तर ते नवरोबा कसले. मसाले असले ना तरच नवरोबांना भाजी आवडणे. त्यांना भरपूर मसाल्याची भाजी खायची सवय आहे बरं का. तोपर्यंत सासूबाईंनी आपला इकडं ढिकवडा पण तयार करून घेतला होता. तुपामध्ये खारीक एकदम खरपूस भाजल्यामुळं ना ढिकवड्याला एकदम छान असा कलर पण आला होता. आता याची रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करीन. चला तर मग.